नमस्कार, मी अतुल. ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी आत्ता तलावपाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज या मैदानात आहे आणि आज आहे 31 डिसेंबर. आपल्या सर्वांना माहिती आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी सुरू केलेलं हे जे मध्यरात्रीचं रक्तदान शिबिर आहे ते आजही सुरू आहे. 31वे हे वर्ष आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्रीचं हे रक्तदान शिबिर जे आहे ते होत असतं. आज याची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आहे. आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून या रक्तदान शिबिराला सुरुवात होईल. शहर प्रमुख हेमंत पवार यांच्याकडे या संपूर्ण रक्तदान शिबिराची जी आहे ती जबाबदारी देण्यात आलेली असते. हजारो शिवसैनिक, हजारो ठाण्यातील नागरिक जे आहेत ते या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करत असतात आणि आज देखील ह्या 31व्या वर्षात देखील त्याच जोशात हे रक्तदान शिबिर जे आहे ते पार पडत असतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या रक्तदान शिबिरात आपलं रक्तदान करत असतात आणि गेल्या 31 वर्षापासून हा जो उपक्रम आहे तो सुरू आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला हा उपक्रम आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आजही हा संपूर्ण उपक्रम सुरू आहे आणि शहर प्रमुख शिवसेनेचे हेमंत पवार यांच्याकडे या रक्तदान शिबिराची संपूर्णपणे जबाबदारी असते. माझ्यासोबत हेमंत पवार आहेत बोलण्यासाठी, मी त्यांच्याशी बोलणार आहे. भाई, 31वं वर्ष आहे, आजही अखंडितपणे हा जो उपक्रम आहे रक्तदानचा सुरू आहे, काय सांगा? 31 वर्षापूर्वी आदरणीय धर्मवीर आनंद साहेबांनी ह्या उपक्रमाची सांगता केली होती की हा उपक्रम चालू केला होता आणि पूर्वी आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा उपक्रम दरवर्षी करायचो. नंतर शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम चालू झाला आणि साहेबांनी जो हा उपक्रम चालू ठेवला होता तो शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अखंडितपणे चालू आहे. येणारे रक्तदाते, येणारे रक्तकर्ण पुरस्कार किंवा महिलांचा पुरस्कार किंवा येणाऱ्या रक्तदान करणाऱ्यांचा पुरस्कार माननीय शिंदे साहेबांच्या हस्ते केला जातो. शिंदे साहेब असतील, खासदार नरेश म्हस्के असतील, श्रीकांत शिंदे असतील, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, गोपाल लांडगे, सर्वच पदाधिकारी ह्या उपक्रमाला उपस्थित असतात आणि स्वतः शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे किंवा नरेश म्हस्के इथे आपली नववर्षाचं स्वागत हे रक्तदान करून करतात. हेमंतभाई, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरवर्षी या रक्तदान शिबिराला असतात, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेले अनेक उपक्रम आहेत ठाण्यातील, जे आजही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू ठेवलेले आहेत, काय सांगा? खरं बघायला गेलं तर दिघे साहेब गेल्यानंतर बरेच जणांना असं वाटलं होतं की त्यांनी जे चालू केलेले उपक्रम आहेत जे समाजासाठी काहीतरी आपण देणे लागतो असे उपक्रम ज्यांनी शिंदे साहेब, दिघे साहेब असतील, म्हणजे असेल एसटी सराव परीक्षा असेल, रक्तदान गृहाचे असेल, दहीहंडी असेल, नवरात्र असेल, असे अनेक उपक्रम की जे शिवाबाई म्हणजे लोकांच्या रिलेटेड आहेत, जनतेच्या रिलेटेड आहेत, ते सर्व उपक्रम आदरणीय शिंदे साहेबांनी चालू ठेवलेले आहेत आणि चालू नाही ठेवले तर सातत्यपूर्ण दरवर्षी ते चालू ठेवतात. कुठेही त्याच्यामध्ये खंड पडलेला नाही. भाई, रक्तकर्ण पुरस्कार देखील दिला जातो या ठिकाणी, काय वाटतं आज किती रक्तदाते जे आहेत ते रक्तदान करतील? आता तुम्ही 25 पेक्षा जास्त वेळा ज्यांनी रक्तदान केलेलं आहे त्यांना रक्तकर्ण पुरस्काराने सन्मानित केलं जातं. आदरणीय शिंदे साहेबांच्या हस्ते त्या सर्व पुरस्कार दिला जातो आणि आता येणारे रक्तकर्ण म्हणलं तर तरी बघत असाल तुम्ही दरवर्षी 500-600 असे रक्तदाते या नववर्षाच्या स्वागतासुद्धा मध्ये सुद्धा म्हणजे जे काय बाहेर उपक्रम चाललेला असतो तरुण पिढीचा ते सोडून इथे रक्तदान करणारे दरवर्षी रक्तदान करणारे या 31 डिसेंबरला असे अनेक रक्तदाते इथं स्वतःहून उपस्थित जातात. कोणालाही फोन केला जात नाही पण स्वतःहून उपस्थित होतात. नाही, आपण पाहिलं तर गेल्या 31 वर्षापासून हा सगळा उपक्रम सुरू आहे, अखंडितपणे सुरू आहे आणि याची सगळी जबाबदारी जी आहे ती हेमंत पवार यांच्यावर असते. तुम्ही पाहताय की अगदी तयारी अंतिम टप्प्यात आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून या रक्तदान शिबिराला जे आहे ते सुरुवात होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनंतर सगळे उपक्रम जे आहेत ते असेच सुरू ठेवलेले आहेत आणि त्यातील हा
एक उपक्रम आहे रक्तदान शिबिर. आज संध्याकाळी नववर्षाचं स्वागत शेकडो जण हजारो जण जे आहेत ते रक्तदान करून या नववर्षाचं स्वागत करणार आहेत. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.